उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक मोठा दावा केलेला आहे। मनोज जरांगे पाटील कोणत्या राजकीय पक्षाकडून होते याचं विश्लेषण निवडणुकीनंतर करणार असं म्हणत एक प्रकारे मनोज जरांगे पाटलांवरती आरोप केलेला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार असताना मला अटक करण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याला सुपारी दिली होती असं म्हणत महाविकास आघाडीवर सुद्धा हल्लाबोल केलेला आहे। त्यांनी तर असं सांगितलं ना जरांगे पाटलांनी की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाहीये। बोलले तरी असेच आहेत ते की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाहीये। आता निवडणुकीनंतर याचं विश्लेषण करू, ते कुठल्या पक्षाच्या बाजूनी होते की नव्हते, की त्याचा काय इफेक्ट आहे। गिरीश महाजन आणि बाकीच्यांचा तर मी पर्दाफाशच केला ना। मी तर त्याचे व्हिडिओज दिले, थेट व्हिडिओ, अगदी कसं प्लॅनिंग चाललेलं आहे, कसं काय कुठे प्लॅन करा, कशा प्रकारे पोलिसांनी जायचं, हे सगळं आलेलं आहे। त्याची चौकशी चालली, आता सीबीआय कडे गेली आहे ती चौकशी, अंतिम टप्प्यात आहे ती चौकशी। माझ्या अटकेकरता एका पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली होती, केसापासून नखापर्यंत त्यांनी माझी चौकशी केली। पण मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मी जेव्हा इतका अग्रेसिव्हली सरकारवर जातो त्याच काचेच्या घरात राहत नाही। त्याच्यामुळे त्यांनी खोट्या केसेस करायचा प्रयत्न केला, पुरावा त्यांना काही मिळाला नाही। आणि एवढंही सांगतो की पोलिसांनी देखील त्यांच्या अधीनस्थ जे होते त्यांनी साथ दिली नाही। त्यांनी सांगितलं आम्ही असं करणार।